नमस्कार मंडळी, कशा आहात? तर विषय असा आहे की म्हणजे मी ना वर्षभर हा जो प्रयोग करतोय ना त्याच्यावर मध्ये वर्ष गेला, कंप्लीट वर्ष. आणि आता आहे ना, म्हणजे हा 31 डिसेंबरच्या पहिले मला त्याच्यामध्ये यश भेटलंय. आणि तो प्रयोग असा आहे ना, तुम्हाला सांगतो मी पुढे. पण ह्याच्यामध्ये आहे ना, माझ्या घरातल्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला. माझी आई, माझी बायको, माझी मुलगी यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. कधी मला ना बोलले नाही की हे काम ठेवा आणि तुम्ही कामाला जा, असं कधीच नाही. त्यामुळे आहे ना, मी ह्याचा श्रेय त्यांना सुद्धा देतो. हे बघा बसलेत. बोला बोला, पटकन बोला. काय सांगायचंय ते, लोक निघून जातील. काय प्रयोग केलाय ते सांगा पटकन. हो, सांगतो सांगतो. काय माहितीये का, आपली गाडी रस्त्यात बंद पडली, बरोबर आहे, कामावर जाताना वगैरे. हा, तर काय घाबरायची गरज नाही. तुम्हाला पेट्रोलची कमी पडणार नाही. काय होतं, मी पूर्ण विषय माझा पूर्ण ऐकून घ्या तुम्ही. आपली गाडी कामावर जाताना रस्त्यात बंद पडते, कधी माहिती आहे ना, म्हणजे आपला कधी पेट्रोल काट्याकडे लक्ष नसतो, काय ना, म्हणजे आपण घाईघाईत निघतो, पेट्रोल नाही भरत. तर त्याच्यामुळे आपली गाडी रस्त्यात बंद पडते. पण आपल्याला काही घाबरायची गरज नाही, आपली गाडी रस्त्यात उभी राहणार नाही. कोणी जाता येताना आपले मित्र म्हणजे कोण दिसला त्या हात करायचा, त्याला सांगायचा, बाबा जरा पेट्रोल दे. त्याचा पेट्रोल पाईप काढायचा. आणि हे बघा, ही बाटली आहे, ॲव्हरेज फुल भेटतो गाडीला. कारण आपण पेट्रोल बाटलीमध्ये घेतो ना, बाटलीमध्ये पेट्रोल घेतला ना की हे कट मारली जात नाही. हां, आणि आपण पंपावर कुठल्या गेलो ना की तिथे कट मारतात. त्यामुळे आपल्या गाडीला ॲव्हरेज भेटत नाही, आणि मग गाडी आपली रस्त्यात बंद पडते, ॲव्हरेज पण भेटत नाही. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा. हे बघा, एक मिनिट. आता समजा ही सोड्याची बाटली आहे, अर्धा लिटर आहे. हा, ही पूर्ण भरून घ्यायची. ही पूर्ण भरून घेतलीत ना की तुमची गाडी पूर्ण ॲव्हरेज देणार, पूर्ण. हा बाटलीचं पेट्रोल संपे परत. हा, आणि दुसरी गोष्ट काय माहितीये, कोणाच्या आता मित्राच्या गाडीतनं पेट्रोल काढला, त्याला पैसे द्यायला नको. कारण तो का रस्त्यात आहे ना, अडचणीत आपण आहोत, तो आपल्याकडे पैसे मागणार नाही, बरोबर आहे. आणि कुठल्या समजा एखाद्या रस्त्यात गाडी उभी असेल तर तिथं काय पेट्रोल पाईप तोडायचा, त्यातनं पेट्रोल काढून घ्यायचं. बरं आहे का नाही? ओ बाप्पा, जा ती बोकडासारखी दाढी